नमस्कार. श्री निसर्गदत्त महाराज यांची शिकवण अर्थात जितकी समजली तितकीच भाग 200. श्री निसर्गदत्त महाराज म्हणतात, जसे आपले रूप माणूस म्हणून आहे तसेच आपल्या अगोदरपणाने असणाऱ्या असणेपणाचे रूप हे आकाश म्हणून आहे. आकाशाला कशाचीच गरज नसते. ते नेहमीच अलिप्त, तृप्त, असंग आणि एकच असते. आकाशच जर आपले रूप असेल तर होणे, येणे, जाणे हे विषय बंदच होतात. म्हणून आकाश हे आपले रूप आहे याच ओळखीने राहा. त्यामध्ये माणूसपणा वापरू नका, त्यामध्ये माणूसपणा आणू नका, असे ते म्हणतात. आपण आपणच असल्याचे ज्ञान हेच मुख्य भांडवल आहे. आपण आपणच असल्याचे ज्ञान हे मुख्य भांडवल आहे व हे मुख्य भांडवल पंचमहाभूतांच्या रूपाने जगभर पसरले आहे. जेवढेही ज्ञान आहे ते केवळ आपण आपणच असल्याचे ज्ञान या एकाच गोष्टीवर उभारले आहे. जगातले सर्व ज्ञानाचे भांडवल एकच, आपण आहोत हेच ज्ञान, हेच मूळ भांडवल. तुम्ही मग भूते पहा किंवा देवदेवता पहा, ते सर्व तुमच्याच ज्ञान प्रकाशामुळे दिसणार आहेत. जर एकदा आपले खरे रूप आकाश आहे असा निश्चय झाला की मग लाभ हानीचा काही प्रश्नच येत नाही. म्हणजे लाभ हानी बरोबर समान वगैरे आहेत असेही म्हणण्याचे काही कारण नाही. आपण शुद्ध जाणीव आहोत हे फक्त ओळखायचे आणि गप्प बसायचे. पण सध्या आपली ही जाणीव स्वतःला देह समजून आहे. म्हणूनच या अशा गैरसमजावर आधारित अशा देहबुद्धीच्या जाणीवेला तिचे देहबुद्धीवरून लक्ष काढायला तिला खरे काय हे सांगितलेच पाहिजे. या देहबुद्धीच्या जाणीवेच्या आधी किंवा अगोदर काय आहे? देहबुद्धी तुम्ही स्वतःला म्हणवता, पण हे असे म्हणणे कशामुळे शक्य आहे याचा तर काही विचार कराल ना. देह मन बुद्धी हे सारे कळणारे आहे. याला असे हे कळणे शक्य करून देणारे जे आहे ते निश्चित देह मन बुद्धी यांच्या अगोदरचे आधीचे निश्चितच असणार. उदाहरणार्थ, चित्र, लिपी, शब्द हे समजा कळणारे, पण यांना असे कळणे शक्य करणारे जे आहे ते मात्र कागदाच्या रूपात आधीचेच आहे. कळते म्हणून कळणारे जे आहे ते गळते, पण कळते म्हणून कळणारे जे आहे ते गळते, पण यालाच मृत्यू म्हणतात. निसर्गदत्त महाराज म्हणतात, माझा जन्म झाला तो माझा जन्म झाला नसून मला दिसणाऱ्या म्हणजे पंच ज्ञानेंद्रियांना अनुभव घेता येणाऱ्या अशा जगाचा म्हणजे रूप रस गंध नाद स्पर्श अशा जगाचा जन्म झाला आहे. आमच्या वाणीचे हे असे बेचे ज्याला बोचले म्हणजे रुतले तो निश्चितच सिद्ध पुरुष होणार यात शंका नाही.
गुरुवचनानुसार म्हणजे ते तू आहेस व तू स्वतःला सध्या जे जे समजतोस ते तू नाहीस. या गुरुवचनाचा ज्याच्या स्वतःच्या बाबतीत निश्चय झाला त्यालाच अनायसे सहजपणे नित्य सत्य स्वरूपाचा म्हणजे जे अगोदरपणाने असणारे असले पण आहे त्याचा लाभ झाला आणि आपण आहो याचा पण शुद्ध स्पष्ट बोध झाला असे समजा. शिव म्हणजेच स्पर्श, शिवाशिवीच्या खेळातील शिवणे. तर शिव म्हणजे स्पर्श व स्पर्श म्हणजे आपण आहो हे ज्ञान. अजानपणाने हे आपण आहो हे ज्ञान जाणवत आहे. अजानपणाने हे आपण आहोत हे दान जाणवत आहे. इकडेच लक्ष द्या. असे लक्ष असले की मन पण निश्चेज होते, जसे टळटळीत दुपारी आकाशातील चंद्र. कारण मनाचे असणे पण नसणे पण या मनाच्या अगोदर असलेल्या मुळेच शक्य आहे. श्री निसर्गदत्त महाराज म्हणतात, तुम्ही भक्ती करता पण जाणीव ज्याला जाणवते त्या आपण आहो याचीच भक्ती झाली पाहिजे. संदर्भ आत्मप्रेम पान नंबर 277. अगोदरचे असणे पण नसताना जाणीवीला जाणपण कुठून येणार? ज्ञान म्हणजेच आपण. या ज्ञानाचे पाठ राखण करणारे सद्गुरूचे वचन ते तू आहेस हेच, त्याच्या पण आधीचे ते आहेच हेच देह व मन आपण नाही, तर ते आपल्याला फक्त करणारे आहेत. ते आपण नाही, आपण त्याच्या अगोदरचे आहोत. गुरुमुखातून ऐकलेले बोध वाक्य किंवा महावाक्य ते तू आहेस हे समजले नाही तरीच सतत आठवणीत ठेवणे ही परमभक्ती. गुरुमुखातून ऐकलेले बोधवाक्य ज्याला आपण महावाक्य म्हणतो ते तू आहेस हे समजले नाही तरी चालेल, परंतु ते सतत आठवणीत ठेवणे हीच परमभक्ती. जो जीवाभावाला मुकला आणि शिवभावाला आला त्याने केलेला संसार पण एका तऱ्हेची गुरुसेवाच होय. म्हणून काया हे आपले रूप म्हणणे हा आजार आहे. तुमचा सगळा संसार, पोरबाळ, धन दौलत म्हणजे नुसती केवळ करमणूक आहे. त्यात काहीच लाभ किंवा हानी नाही. तुमचे स्वप्न तुमच्याशिवाय दुसऱ्या कुणालाच बघता येत नाही. तसेच तुमचे विश्वही, तुमचे जगही केवळ तुमच्या पुरतेच आहे. सद्गुरूच्या वचनाचे हेच काम आहे की तुम्ही कोणत्याही भ्रमात राहू नये. अंगावरचा कपडा मी नाही हे आपल्याला सहजपणे कळते, पण चर्माने लपटलेल्या शरीररूपी वस्त्र, चर्माने लपेटलेले चर्मरूपी वस्त्र म्हणजे शरीर मी नाही हे मात्र तशी तीव्र जिज्ञासा असल्याशिवाय कळणार नाही. हे जसे जसे कळेल तसे तसे तुम्हाला आपोआप जाणवेल की वासना, इच्छा, सुखदुःख, हर्ष, विषाद, ताणतणाव हे तुच्छ आहेत. कारण ह्या गोष्टी स्वरूप धर्माला सजातीय नाहीत, म्हणून त्या गोष्टी जास्त वेळ टिकत नाही. फक्त थोडी कळ काढा एवढेच, सर्व व्यवस्थित होईल ही खात्री बाळगा. सध्या आपण देहाला प्रिय मानणारे आहोत, पण जरी आपण स्वस्वरूपात जरी स्थित असलो तरी याचा अर्थ असा नाही की आपण शरीराचे दुश्मन झालो पाहिजे.
आत्मप्रिय झाल्यावर सुद्धा शरीराच्या देहाची काळजी किंवा जोपासना उत्तम प्रकारे करता येते नव्हे ती केलीच पाहिजे. आत्मचिंतनाचा थोडा जरी लाभ झाला त्याला मग कुठल्याही देवदेवतांची वा कशाचीच काहीच गरज वाटणार नाही. तुमच्या स्वतःच्या दर्शनापुढे जगातील सर्व तीर्थक्षेत्रांची दर्शने फारच नगण्य, किंबहुना कुंभमेळा पण नगण्य. देहबुद्धीमुळे तुम्ही स्वतःला काही ना काही समजता, पण आत्मबुद्धी तुम्हाला तुम्ही नेमके काय म्हणजे तुम्ही नेमके काय नाहीत. देहबुद्धीमुळे तुम्ही स्वतःला काही ना काही समजता, पण आत्मबुद्धी तुम्हाला तुम्ही नेमके काय आहात किंवा तुम्ही नेमके काय नाहीत याचे पण ज्ञान करून देते. म्हणजेच ते तू आहेस किंवा तुम्ही स्वतःला सध्या जे जे समजतास ते तुम्ही नाहीत. सर्व व्यवहाराला, प्रपंचाला विटलेल्या माणसाला हे सर्व सोपे जाते. निसर्गदत्त महाराज म्हणतात, तुमच्या या प्रेतमय कायेत दिव्यतेने भरलेले ते परमात्म बीज आहे, याचीच आठवण ठेवा. हे बीज म्हणजेच अगोदरपणाने असणारे असणेपणच होय. हे मानणे नाही, ही माहिती नाही, ही माहिती वजा असे ज्ञान नाही, ही कल्पना नाही. कारण आपण आहो याला दुसरा कोणताच पुरावा नको. आपण आहो हाच याचा पुरावा. यालाच आत्मज्योत समजून त्या चिंतनात डुबा. ज्याचे सतत सतत चिंतन घडते ते आपण होतो, हा बाधित सिद्धांत आहे. हे जे परमात्म बीज अगोदरचे आत्मज्योत वगैरे वगैरे जे तुम्ही ऐकत आहात ते तुम्हीच आहात. ते तुमचेच वर्णन चालू आहे. पण हे इतके साधे, इतके सोपे असलेले मात्र आपल्याला मुळीच पटत नाही. कारण आपला विश्वासच यावर बसत नाही की हे इतके सोपे, इतके साधे, इतके सहज असेल म्हणून. याचे कारण एकच, अध्यात्माविषयी पण काही कल्पना, काही मान्यता आपण घेतल्या आहेत, करून घेतल्या आहेत किंवा काही लोकांनी त्या करून दिल्या आहेत. मग आपण त्याविषयी कधीच काही शंका पण घेतल्या नाहीत. जशा प्रपंचातील गोष्टीविषयी आपण त्या जशा आहेत तशा मानल्या, तशा अध्यात्माविषयी पण काही गैरसमज करून घेतलेले आहेत. श्री निसर्गदत्त महाराज म्हणतात, तुमची योग्यता ब्रह्मा समान आहे, थोडीही कमी जास्त नाही, पण यावर तुमचा विश्वास बसत नाही. म्हणून तुम्ही या बाबतीत गप्प बसा. सांगत फिराल तर लोक तुम्हाला म्हणतील बोवाबाजी करतो आहो, म्हणून सांगूच नका. सांगायचे कारणच काय, त्याचा फायदा काय. म्हणून गुरुवचन जे आहे ते तू आहेस, म्हणजेच आय एम दॅट. तुम्ही ब्रह्मच आहात हे फक्त आणि फक्त सध्या आठवणीत ठेवा. ब्रह्म म्हणजे केवळ जे अगोदरपणाने असणारे असणे पण आहे तेच आहे. इथे ब्रह्माची व्याख्या शेवटी आपले असणे पण इथेच संपते. ब्रह्म वगैरे म्हणून तुम्ही जे ऐकता ते तुमचेच वर्णन आहे, म्हणजे आपलेच वर्णन आहे. पण बऱ्याचशा गोष्टी तुम्ही मानता आणि त्यानुसार तसे वागता पण किंवा तशा त्या करताय पण. या अशा मानलेल्या गोष्टीविषयी तुम्ही मात्र अजिबात शंका घेत नाही. यालाच संस्कारबद्धता असे म्हणतात. पण ते तू आहेस हे जे ऐकलेले आहे ते ब्रह्मच समजा आणि ते तसे वापरा. तुम्ही मरेपर्यंत मी स्त्री किंवा मी पुरुष आहे हे कदापिही कोणीही विसरू शकत नाही. तसेच या तुमच्या असणेपणाविषयी पण आहे, ते आपण कधीच विसरू शकत नाही. देहाचे रूप आपणच असे म्हणून आपले मरण स्वतःवर ओढवून घेऊ नका. काळ तुमच्यातच अदृश्य होणार आहे.
तुम्ही काळामध्ये नाही तर काळ तुमच्यात अदृश्य होणार आहे. अशा प्रकारचे आत्मज्ञान नुसते ऐकायला सुद्धा मिळणे ही फार मोठी परमभाग्याची गोष्ट आहे, असे निसर्गदत्त महाराज म्हणतात. तर श्वासावर लक्ष ठेवा. प्राण असल्याशिवाय सोहमभाव जाणवणार नाही. केवळ दाढी वाढवणे, आपण उठावदार दिसावे असे वाटणे, त्यासाठी चित्रविचित्र कपडे घालणे, इत्यादी इत्यादी, हे सर्व शरीर भाव आहेत, ते आत्मभाव नाहीत. आपण सध्या स्वतःला जे जे मानतो, जी जी कल्पना स्वतःविषयी करून घेतो, तसे तसेच आपण असतो. याला कारण आपल्यावर जे आपल्या भोवतालच्या भौगोलिक स्थितीचे, आर्थिक स्थितीचे, नैसर्गिक हवामान इत्यादीचे, भाषा, रूढी, परंपरा, रीतिरिवाज, खानपान, कुलगोत्र, देश, जात, जमात, धर्म, हेतू, ध्येय, हेवेदावे, लोभ, ईर्ष्या, हाव, भय, याचे जे जे संस्कार होत राहतात, ते संस्कारच या सर्वांना कारण असतात आणि ते संस्कार आपणच असतो. आपण आणि आपले संस्कार असे द्वैत नाही. शिवाय प्रत्येक ठिकाणी भौगोलिक स्थिती, आर्थिक स्थिती, नैसर्गिक स्थिती, हवामान, भाषा, रूढी, परंपरा, रीतिरिवाज, खानपान इत्यादी ही नेहमीच वेगवेगळी असतात. त्यामुळे तसे तसे संस्कार होत राहतात व मग आपण तसे तसेच असतो. आपण म्हणजेच आपल्यावर झालेले संस्कार, म्हणजेच आपण व संस्कार या दोन वेगवेगळ्या भिन्न वस्तू नाहीत. संस्कार व आपण एकच, किंवा आपण व संस्कार एकच. आपल्यावर झालेले संस्कार हा शब्दप्रयोगच मुळात चुकीचा आहे. म्हणजे आपण एक व आपल्यावर झालेले संस्कार एक, असे वेगळेपण मुळात नाहीच. मग आपण नक्की काय? व्हॉट एम आय? हू एम आय असे नाही. हू एम आय असे नाही, तर आपण नक्की कोण असे नाही, तर आपण नक्की काय असे. आपण म्हणजेच आपल्यावर झालेले संस्कार, दोन्ही हे एकच, यात किंचितही भेद नाही, वेगवेगळेपण नाही. हे कळणे आपल्याला ज्यामुळे शक्य झाले आहे, ते कळते पण म्हणजेच अगोदरपणाने असणारे असणेपणच होय. हे अगोदरपणाने असणारे असणेपण कधीच कुणाचे वैयक्तिक नसते. तात्पर्य, आपण जी जी कल्पना करतो, जे जे मानतो, तसे तसे आपण असतो, तसा तसा आपल्याला भास पण होतो. यामध्ये काही दर्शने पण आपल्याला होतील, पण ती सर्व केवळ भास मात्र राहतील. संदर्भ आत्मप्रेम, पान नंबर 42. असा हा भास मात्र अनुभव मात्र कधीच टिकत नाही. या जगाचा कोणी निर्माता नाही, पालनकर्ता नाही, किंवा संहार करता पण नाही. सर्व काही जसे आहे तसेच आहे, आपोआपचेच आहे, आपसुकच घडत आहे. संदर्भ आत्मप्रेम ग्रंथ, पान नंबर 42. त्याला मात्र नावे देऊन फक्त कल्पनेत किंवा वाङ्मयात आपण भर पाडली आहे व शब्द प्रपंचच वाढवला आहे आणि ग्रंथनिर्मिती त्यामुळे झाली आहे. कल्पनेला जे जे आवडते त्यालाच ते जन्म देते. मनाचेच हे सर्व मनोराज्य आहे. मन हीच कल्पना आणि कल्पना म्हणजेच मन, दोन्हीही एकच. हे कळणे ज्यामुळे शक्य झाले ते उघड पडते. लहानपणापासून आपण जे जे काही ऐकत आलो आहोत, मग आपण जगाच्या कोणत्याही कानाकोपऱ्यात असू,
मग आपण कोणत्याही वंशाचे, देशाचे, रंगाचे असू, जे जे आपण ऐकत आलो व त्यात आपल्या कल्पनेची भर टाकत राहिलो, तेच आपले सध्याचे हे जग आहे. त्यामुळे जीव, जगत, ब्रह्म, ईश्वर ह्या त्या अर्थाने कल्पनाच आहेत. कल्पनाच आपला तसा तसा अर्थ घेत घेत सर्व गुण अशी बनते. मुळामध्ये गुणवृत्त आहे. म्हणजे आपण आहो इतकेच आहे. त्याला व्यवहाराची संगत लाभली की त्यालाच वृत्ती असे म्हणतात. जाणवती जाणीव हाच मुख्य गुण. हे जग कसे निर्माण झाले? स्वप्नपुरुष जसा काही न करताच सर्व स्वप्न ब्रह्मांड तयार करतो त्याप्रमाणे काया बुद्धी ज्यांना ज्यांना खरी वाटते, मग ते जगातील कोणत्याही कान्याकोपऱ्यातील असो, त्यांना पण त्यांनी त्यांनी त्यांच्या त्यांच्या कल्पनेने तयार केलेले जग हे स्वप्न जगासारखेच खरे वाटते. म्हणून श्री निसर्गदत्त महाराज म्हणतात, अशी जगे पुष्कळ जरी असली तरी त्यात सत्याचा अजिबात लवलेश नाही. निवृत्ताला अवांछितरित्या आपोआप आपण असल्याचे वृत्त आले, ते वाहू लागले आणि तेच वाहने वृत्ती म्हणून ओळखल्या जाऊ लागले. कल्पनेनेच कल्पनेला अक्षराच्या रूपात आणले, मग ती अक्षरे कोणत्याही भाषेतील असो. मग तीच कल्पनेतील अक्षरे, तेच शब्द खरे वाटण्या इतपत सामर्थ्यशाली बनली, त्यालाच आपण जग म्हणतो. किंवा त्या सामर्थ्यशाली शब्दाचेच खरे वाटण्यासारखे जग निर्माण झाले. म्हणून मुंबई हाती धरायला गेलो तर हाती केवळ मूठभर मातीच येईल, असे श्री सिद्धरामेश्वर महाराज म्हणत. पहिले वृत्त, त्यानंतर वृत्ती, मग जीव जगत असा व्यवहार होत असतो. तुम्हाला वृत्तच नसेल तर हा व्यवहार होऊच शकणार नाही. आपणाला जे काही कळले त्याचे सुखदुःख असते, पण जे कळलेच नाही त्याचे सुखदुःख कसे असणार? तात्पर्य तुम्हाला वृत्तच नसेल तर कोणताच असा व्यवहार होऊ शकणार नाही. आहो हे अकल्पित तत्व आहे. हे वृत्त जातीनेच निवृत्त आहे. हे वृत्त जातीनेच निसंग आहे. पण काल्पनिक कल्पनेचे पोट मात्र कधीच भरत नाही. त्यामुळे तुम्ही वृत्ताशी संगनमत करू गेला की वृत्ती तसे तुम्हाला मुळीच करू देत नाही. ती अडथळा आणते, आडकाठी आणते. तरीही प्रयत्न हा केलाच पाहिजे. वृत्ताचे मिथ्यत्व जिथून सत्यत्व घेऊन उपजले, त्याच्या मुळाशी लक्ष घाला. ऐकणाऱ्याने म्हणजे खऱ्या जिज्ञासूने दुसऱ्याच्या भानगडीत न पडता आपणाला आपण पाहून घ्यावे. कल्पनेचा खरा अर्थ कळला की तुम्हाला कळेल की हे जग एक गंमत आहे, काहीही झालेले नाही. मी देहधारी असा आपण आपला निवाडा कराल तर कल्पना अजून अजून ह्या वाढतच राहणार. आपण आपणच असल्याच्या बातमीशी सलगी केल्यास आपण असल्याची बातमीच स्वतःचे ज्ञान तुम्हाला दाखवून देईल. तुम्ही जन्मल्यानंतर काहीही ऐकण्यापूर्वी, काहीही वाचण्यापूर्वी छान छान असे रिकामे रिकामे मोकळे मोकळे होता, म्हणजेच योग्य तसेच होता. नंतर जे जे ऐकले, जे जे वाचले, ते खरे मानून आजची तुमची ही हालाकीची स्थिती तुम्ही स्वतःवर ओढून घेतली आहे. जे काही इतरांचे ऐकले, त्यावर विचार न करता ते खरे मानले, अजिबात शंका घेतली नाही, तोच माल मसाला म्हणजे तुम्हीच. तुम्ही आणि तुमचा माल मसाला दोन्ही एकच. तुम्ही वेगळे आणि तुमचा माल मसाला वेगळा असा प्रकार नाही. हे कळणे ज्यामुळे शक्य झाले, ते जे कळते पण आहे, तेच तुम्ही आहात. इथे परत तुम्ही आणि
व कळतेपण हे वेगवेगळे नाही, तर फक्त कळतेपणच आहे किंवा ते तुम्हीच आहात. दोन्हीही एकच. म्हणून श्री निसर्गदत्त महाराज म्हणतात, मनात आजपर्यंत जे जे शिरले तोच मसाला निरनिळ्या तऱ्हेने वागत आहे. स्वतःचा अर्थ लागणे हाच मोठा स्वार्थ, तो साधा, मग अख्ख्या जगाचे कोडे आपोआप उलगडेल. गुरुवचन म्हणजे गुरुने ऐकवलेले तेच आपण, हा निर्धार वापरा. स्त्री पुरुष हा अभिमान व्यवहारापुरताच ठेवा, कायमचा मानू नका. शेवटी तुम्ही कोण मरून मरणार हेच महत्वाचे आहे. लक्षात ठेवा, मरणे हा केवळ शब्द आहे, ती केवळ तोंडातील वाफ आहे. त्याचा तुम्हाला अनुभवच नाही. तुमच्या ते अनुभवात पण नाही. मनाला आपले मूळ माहीत नाही. या अशा मुळाशिवाय, उगमाशिवाय जर दुसरे काहीच नसेल, तर त्या मुळाशिवाय, त्या उगमाशिवाय तुम्ही दुसरे असे काय अनुभवणार? लोकांच्या दृष्टीने मेला असे व्हा, पण आपल्या दृष्टीने भ्रमातून मोकळा झालो असे व्हा. मी अमका, मी तमका, स्त्री पुरुष हाच तो भ्रम. एकच उपाय इथे आहे, गुरुवचनावर विश्वास ठेवा, नाहीतर चाचपडत राहा, चिवडत राहा किंवा चिवडाचिवड करत राहा किंवा मग बसा हरिहरी करत. आजचा सध्याचा तुमचा स्वतःविषयीचा अनुभव हा लबाड आहे. खाऊन पिऊन झालेल्या धष्टपुष्ट शरीराचे शेवटी हातपाय हे लटपटणारच. ते शरीर धर्म पाळणारच. मी त्यांना कितीही माझे माझे म्हटले तरी ते तसे राहणार नाही. शरीर शरीराच्या ठिकाणी त्याचे शरीर धर्म पाळणार व मी माझ्या स्वधर्मानुसारच असणार, एवढाच विवेक करा. मी बाल, मी युवक, मी तरुण, मी स्त्री, मी पुरुष, मी रोगी, मी म्हातारा, मी मरणारा या कल्पना सोडा. त्या शरीराच्या वस्तुस्थिती आहेत, तुमच्या नाहीत. त्या पालटणाऱ्या आहेत, तुम्ही पालटणारे नाहीत. त्या टाकाऊ आहात, तुम्ही टिकाऊ आहात. असा विवेक करा. श्री सिद्धरामेश्वर महाराज म्हणतात, आपल्या सुखाच्या आड आपणच येत असतो. तुम्ही जे कराल, जे म्हणाल तेच जग आहे. ते तुमच्या म्हणण्या बाहेरचे स्वतंत्र व वेगळे असे थोडेच आहे. शिवाय जगातील कोणत्याही कान्याकोपऱ्यातील माणसाचे जग दुसऱ्या जगातील कान्याकोपऱ्यात राहणाऱ्या माणसापेक्षा सर्वस्वी भिन्न व वेगळे आहे. सर्वांची जगे ही आपापली स्वप्ने पाहण्यासारखी, तशी त्यांना स्वतंत्र आणि वेगवेगळी वाटतात, पण त्यांना ते माझे जग म्हणतात. तसे दुसरे लोक त्यांच्या स्वप्नवत असणाऱ्या जगाला माझे जग म्हणतात. आठवा, श्री निसर्गदत्त महाराजांनी दिलेला इस्पितळात एकाच वेळी स्वप्न पाहत असलेल्या पेशंटचा दृष्टांत. तुम्ही जर केवळ अगोदरच्या असणेपणामुळेच असाल तर ती गोष्ट इतकी आश्वासक, इतकी सहज निर्मळ आहे की तुम्हाला मग कशाचीच गरज पडणार नाही. श्री सिद्धरामेश्वर महाराज म्हणतात, तुमच्या शरीरालाच खरं म्हणजे लाथा पाहिजेत. म्हणूनच ते म्हणते, हे हवे, ते हवे, हे नको, ते नको. एकदा असा बोध झाला की मग तुम्हाला काही मागायची लाज वाटेल. जसे एखाद्या स्त्रीला मस्त भरदार, झोपकेदार, लोकमान्य टिळकांसारख्या मिशा मागायची लाज वाटेल किंवा रवींद्रनाथ टागोर यांच्यासारखी लांब दाढी मागायची सुद्धा लाज वाटेल. जोपर्यंत हे असे हवे, ते तसे हवे असे वाटते, तोपर्यंतच बंधन. पण गरज नाही, खरंच कशाचीच गरज नाही असे मनापासून म्हटले तर, अर्थात इथे अर्थाचा अनर्थ करू नका, फक्त मुद्दा समजावून घ्या, मग सर्वच संपले समजा. श्री सिद्धरामेश्वर महाराज पुढे म्हणतात की लोकांनी बहकवल्यामुळे व मोक्ष, मुक्ती, परलोक इत्यादी इत्यादीच्या आशेने जी विरक्ती माणूस धारण करतो, ती तमोगुणी विरक्ती असते. आणि ज्ञानी म्हणून मिरवण्यासाठी कोणत्याही स्तरावर जाऊन
शरीराधिकांना कष्ट देऊन, उपास तापास करून, सर्व खटपट निरनिराळ्या साधना जो अष्टप्रहर करत असतो, त्याला रजोगुणी विरक्ती असे म्हणतात. मीच खरा साधक असा यात भाव असतो. आणि शरीर हे शरीराचे ठिकाणी शरीर धर्मानेच वागणार, त्याला माझे म्हणणे किंवा माझे नाही म्हणणे हे दोन्ही भ्रमच आहेत. त्यामुळे शरीराला माझे म्हणणे जितके भ्रमात पाडते, त्यापेक्षा जास्त शरीर माझे नाही हे म्हणणे जास्त भ्रमात अडकवते. जो कुठल्याही पंचज्ञानेंद्रियाच्या ज्ञानात न अडकता स्वतःच्या केवळ स्वस्वरूपानुसंधात बाधा येऊ नये म्हणून प्रपंचात असूनही जी स्वयंस्फूर्ती विरक्ती स्वीकारतो, त्याला सत्वगुणी विरक्ती असे म्हणतात. इथे त्याला त्यागाची कल्पना ऐकूनच हसून येते. म्हणजे सोडले सोडले म्हणून जो असा डंका पिटतो किंवा डांगोरा पिटतो, ते त्याचे मुळात होतेच कधी, ते त्याने उगीच कवटाळून धरले होते, हे समजणे म्हणजे सात्विक विरक्ती. म्हणजे मांजराच्या पुढ्यात असलेले अन्न पाहून प्रथम ते खावयास धावलेला उंदीर मांजर पाहताच लगेच थबकतो आणि बिळात जाऊन लपतो. म्हणतो, आज माझा उपास आहे, आज मी अन्न ग्रहण करणार नाही, अशी तो फुशारकी मारतो. कारण त्याला हे पक्के माहीत आहे की मांजराच्या पुढ्यातले अन्न आपण खावयास जाऊ तर आपणच मांजराचे भक्ष्य बनू. त्यापेक्षा उपासाचे ढोंगच बरे, निदान काही प्रतिष्ठा तरी मिळेल. असा त्यागी खरा त्यागी नसतो. असो. तात्पर्य: आत्मज्ञान गुरुवचनाच्या श्रवण मननाचे होते.